पॅन मध्ये 1 टीस्पून बटर टाकला आहे. 3 पाकळ्या लसूणच्या घातल्या आहेत. जितकं तुम्हाला स्ट्रॉंग गार्लिकचा फ्लेवर पाहिजे तितकं तुम्ही गार्लिक घाला. आता हे हलवायचं आहे. असं परतायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत. आता यामध्ये आपण 2-3 मिरच्या स्लीट करून टाकलेल्या आहेत. बी काढून टाकू शकता. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही बी ठेवू शकता. लो गॅसवर करायचं आहे. यामध्ये आपण कांदा टोमॅटो घालणार आहे. अगदी पाव कांदा घालायचा आहे. कांदा पण आपल्याला स्लो गॅसवर अर्धाच मिनिट परतायचा आहे. तो ब्राऊन वगैरे करायचं नाही किंवा जास्त फ्राय करायचा नाही. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे. हे 1 मिनिट स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे. आता बटरमध्ये मीठ असतं म्हणून मीठ थोडंसं कमी घालायचं याच्यामध्ये चवीप्रमाणे. परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलंय. या पाण्यामध्येच हे कांदा आणि टोमॅटो शिजून द्यायचं आहे. हे आपल्याला सॉफ्ट शिजून द्यायचं आहे. याचं नाव आहे एमा दाची. एमा म्हणजे मिरची. एमा म्हणजे मिरची. दाची म्हणजे चीज. दाची म्हणजे चीज. तर एमा दाची ह्या रेसिपीचं नाव आहे आणि ही भूतानची पारंपरिक रेसिपी आहे. ही रेसिपी आहे ती लिक्विड असते आणि ती भाताबरोबर खातात. आता बघा याला उकळी आलेला आहे. आपल्याला हे चांगलं सॉफ्ट शिजून द्यायचं आहे. बघा हा कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला आहे, सॉफ्ट झाला आहे. टाकतानाच तो पातळ टाकायचा कापून म्हणजे तो लवकर शिजेल. एक क्यूब मी चीजचं कापून टाकलं आहे. आता ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. पूर्ण हे आपण मेल्ट होईपर्यंतच मिक्स करायचं आहे. थोडंसं जरा घट्ट करायचंय. बघा आपलं चीज मेल्ट झालेलं आहे. बघा हे अजून पाण्यासारखं आहे तर असं घट्ट व्हायला पाहिजे. तोपर्यंत हे आपल्याला शिजवायचं आहे. मला घट्ट झालेलं आहे. एवढं पण नाही करायचं कारण थंड झालं ते पुन्हा घट्टच होणार आहे. हा तर हे गरम गरमच खायचंय. नाहीतर थंड झालं की ते एकदम घट्ट होईल. तर हे गरम गरम भात आणि गरम गरमच हे खायचं. हे आपण वाटीमध्ये काढून घेऊ. तसा गरम गरम भात काढायचा आहे. हा बघा मी राईस काढलेला आहे. आता ही आपली कोथिंबीर टाकून आपण सर्व केलेलं आहे. भाताबरोबर खायचा. आता हे असं घ्यायचं, भातात मिक्स करायचं. ही कसली डिश आहे? एमा दाची. एमा नाही मग एमा. EMA एमा. यमा एमा. एमा. ये नाही. एमा. अरे मग ये नाही. ए अम्मा. एमा. येमा. येमा. एमा. एमा. कसं? एमा. एमा. येमा काय? एमा. एमा. येमा. अरे ए बोल ना. अरे येच बोलते. तुला ए आणि य चा फरक कळतो का? अजिबात नाही.